ऐसा नहीं मिलेगा, अच्छे से पोछा लगाने का, चांगला चकाड चेहरा दिसला पाहिजे. हो. हा आत्ताच म्हणे ना मालकीन म्हणून मालकीन थोडी करणार आहे. ये मेरा पर्सनल ड्रायव्हर रखा है. गाडी पोहोचली की मी फक्त बसासाठी आहे. गाडी शिकली आहे मी, पण मी चालवत नाही. चालू नाही देत, घनघन करते त्याच्यापेक्षा. काय कर नेते ते ठेवते का गाडी घेऊन जा ना. काहून का केलं. अरे देवा, काही खरं नाही, काही खरं नाही. अलग वे ए कार्टून उतरा. उतर खाली. काय आता का तुम्ही त्यानं केलं तर वाट वागुळ होय का लटकलेले कारामध्ये. अरे वा, देऊ कर दणके. का उघडे. हो ठीक आहे ना, मी लावतो. भले बसू तर ते. अहोची ट्रान्सफर झाली आणि आई बाबाच्या लग्नाचा 37वा वाढदिवस साजरा करायला आम्ही निघालो राळेगावच्या दिशेने. कळंब टू राळेगावचा सरासरी 22 किलोमीटर 20 किलोमीटर असा आहे. आणि आम्ही आमची गाडी घेऊन निघालो आणि आईबाबाचा बड्डे, आम्ही पहिली वेळाच त्यांचे ॲनिव्हर्सरीचा बड्डे ते साजरा करत होते. 37 वर्षानंतर हा सोन्यासारखा दिवस आला. आणि मग मी कॅन्डल ब्लो केली आणि हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी आई बाबा आम्ही सगळ्यांनी गाणं म्हटलं हळूहळू, कारण की आजूबाजूला बरेच लोक बसलेले होते जे आपल्या फॅमिलीसोबत आले होते. आम्हाला त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं. माझा भाचा खूप एक्सायटेड होता की मी हा छोटासा आणलेला ब्लास्ट मी स्वतः करणार. पठ्ठा इकडं ना फोडे तिकडं ना फोडे, सीधा माझ्या कानातच जवळ फोडला. तर ते सनकन हां आई बाबाची ॲनिव्हर्सरी आहे असं झालं. नंतर मग चाकू पकडायला आईला म्हटलं पकडा, बाबाला म्हटलं पकडा. त्यांच्यासाठी सगळं नवीन होतं, सगळं आपल्याला सांगावं लागतं त्यांना. पण काही असो, खूप सुंदर अशी फिलिंग होती आणि खूप छान वाटलं. एक्साइटमेंट म्हणजे एक स्माईल जे दिसते आमच्या आईच्या चेहऱ्यावर. एवढे दिवस त्यांनी कष्टात आणि स्ट्रगलमध्ये काढले. पोराच्या राजामध्ये का होईना सुखाचे दिवस आले. आपल्या मनासारखा सगळं काही होत आहे, त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतच आहे मुळात. आणि आमच्या बाबांनी त्यांना केक भरवायचा प्रयत्न केला, पण आईने थोडासा घेतला आणि नंतर मग बाबाला त्यांनी भरवला. आणि सगळ्यांना मग मी वाटला आईला, बाबा सुमितचे पप्पा म्हणत होते की तू बाबाला चार आणि घ्या आता या मुलांना देऊन द्या, असा आजीचा आग्रह होता. कारण की प्रत्येक आजीला स्वतःपेक्षा आपल्या नातवंडाला शेअर करायला आवडतं. आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये जो महत्त्वाचा केकचा खूप सुपर एक्सायटेड बंदा म्हणजे माझा मुलगा सुमित, तो झोपूनच होता. आमच्या अहोनी असा कॅमेरा पकडला, चला मी पण येऊन जातो यांच्या आठवणीमध्ये. आणि खरं तर खूप सुंदर हा टाईम होता. पण आमच्यासोबत एक राडा झाला, तो तुम्हाला मी शेवटीलाच सांगणार. आणि त्यासोबतच मितांशूनी पण केक खाल्ला आणि मितांशू पण खूप खुश होता. भाविकला वाटलं आता मज्जा आहे, कारण की सुमित तर झोपूनच आहे, आपलाच आहे बंदा केक. पण त्याच्या आजीने म्हटलं नाही, माझ्या नातवाला अर्रा ठेवायचा बरं का. हे नवीन रेसिपी होती, वेज 65 की वेज काय म्हणतो त्याला आपण, आता मला येत नाही. तुम्ही सगळे लोक कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर खूप जबरदस्त होती ते, म्हणजे व्हेज मंचुरियन सारखंच व्हेज सॅलेड होतं ते. 65 XYZ यार, जाऊ द्या का ते सांगत बसली तुम्हाला ते येणार आहे. पालक पनीर आणि भुर्जी आणि नान खूप जबरदस्त टेस्टी होतं. नंतर झाला राळा तो असा की आमची आई त्यांची पर्स भुलली आणि त्याच्यामध्ये अवघे 5,000 रुपये होते. आणि आम्ही रात्री 12 वाजता आमच्या आईला आठवण आलं, मग कसे करून त्यांना फोन केला की तुमचं हॉटेल चालू आहे का. ते बरं झालं, आपल्या ओळखीतलंच हॉटेल होतं आणि त्यांची सर्व्हिस खूप चांगली असते. त्यांचं 12-1-2 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतं. त्यांनी बोललं की हो चालू आहे, तुम्ही या, आम्ही तुमची पर्स ठेवली आहे. आणि त्यांनी ठेवली होती. आम्ही पर्स परत घेतली. घरी याला आम्हाला 12:30-1 वाजला. अशी गलती तुम्ही करू नका घाई गडबडीमध्ये. त्यांनी माझ्या आईनी पर्स तिथेच ठेवून दिलेली आणि आम्ही तसंच निघून आलेलो. नंतर मग आम्ही दोघं गेलो आणि पर्स घेऊन आलो. 5,000 रुपये म्हणजे खूप होते आणि आमची आई खूप नाराज झाला की यार मला 5,000 रुपये पर्स राहिली तिथे. फायनली आम्ही त्यांना फोन केला, ते बोलले आम्ही आहो, तुम्ही या आरामात. आणि ते आमच्यासाठी थांबलेले आणि पर्स मिळाली आणि आमची आई पण जाम खुश झाली. अशा पद्धतीने होते. म्हणून तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू पहिले आपल्याजवळ
आपल्या बॅगमध्ये टाकून घे जा, म्हणजे जेणेकरून विसरायला नको, कारण की छोटे छोटे ज्यांच्याजवळ मुलं आहे त्या मोस्टली ते लोक विसरतात. असं झालं. दुसऱ्या दिवशी आमची जाण्याची वेळ निघाली होती, मग आम्ही निघालो हिंगणघाटच्या मार्गी लागलो, कारण की आता हिंगणघाटवरून कळंबला शिफ्ट व्हायचं आहे. तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये माहिती पडणारच आहे की आम्ही कसं काय शिफ्ट होणार. बाबा आम्हाला सिहप करायला लागली की जा, बरोबर जा, आणि मी निघाली घरचा तिकडला पसारा आवराला. चला तर मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आपले महत्त्वाचे सामान आपल्याजवळ आठवणीने आपल्या बॅगमध्ये याच्यात टाकून ठेवा. आणि कळंबचा ह्या जो आहे काय म्हणते रेल्वे जो ब्रिज आहे तो बऱ्यापैकी बनणं सुरू आहे. माझी पोरगी बुक आणि पेन्सिल घेऊन होती, काय माहीत कुठली चित्रकला. आमच्या ओने नाक काऊन असं केलं होतं याचा प्रश्न मी त्यांना विचारला. बघा ब्रिज खूप बनलेला आहे, याचा रेल्वे जाईन यावरून, आणि खूप चांगलं वाटतं आहे की आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची प्रगती होत आहे. आणि त्यातल्या त्यात तुमचा सपोर्ट असाच असू द्या. आणि आपल्या सामानाची आपल्या सगळ्या जवळच्या लोकांची काळजी घ्या. आणि असा आमच्या आईबाबाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. नक्कीच तुम्ही इथपर्यंत थांबले असेल तर थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि तुम्हाला दाखवते आता हिंगणघाटला आताच त्यांनी बघितलं माझं झाड असं चिमलेलं होतं, धूळ दुनियाभराची होती, हप्त्याभराची सुट्टी अंगावर आलेली. आणि अंदर जाताच क्षणी तुम्हाला का सांगते पसारा वेलकम करत होता की या घरी या. आणि मुलांनी खूप पसारा करून ठेवला पुन्हा आल्या क्षणी, आणि उचलाचं पुसाचं झाडाचं. आणि मी हे जे कॉन्व्हर्सेशन करत आहे हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे. तर भेटूया लवकरच. चला मग बाय.